नमस्कार, अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. ही अश्विनी. आज आपण बघणार आहोत आळूची भाजी, आळूची पातळ भाजी. त्यासाठी हे भाजीचं आळू आणलेलं आहे, चिरून घेतलेलं आहे. त्याची देठीसुद्धा सोलून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही इथे. आता हे आळू मी कढईत घालून शिजवून घेणार आहे पाण्यामध्ये आणि मग मिक्सरला काढणार आहे. डाळ दाणे भिजत घातलेले आहेत. हे पहा, दाणे भिजत घातलेले आहेत आणि डाळही भिजत घातलेली आहे. ही चण्याची डाळ आहे. हरभरा डाळ भिजत घालायची. एक साधारण 4-5 तास तरी हे भिजलं पाहिजे. दाणेही भिजवून घेतलेले आहेत. हे दोन्ही कुकरला लावून शिजवून घेणार आहे, डाळ व दाणे. आणि हे आळू आहे, हे आता आपण आधी कढईमध्ये शिजवून घेऊया, मग मिक्सरला लावूया आणि मग बघूया आळूची पातळ भाजी. भाजीचं आळू वेगळं मिळतं, वड्यांचं आळू वेगळं मिळतं. वड्यांचं आळू असतं ते हिरवंगार असतं, बॉटल ग्रीन कलरचं असतं आणि हे थोडंसं पोपटी कलरवर असतं. त्याची देठी आहे ती पण सोलून घ्यायची आहे, हे ध्यानात घ्या. याची सालं निघतात, ही सालं काढून आपण हे शिजवायचं आहे. ही पहा, ही आळूच्या देठीची सालं अशी निघतात. ही सालं काढून घ्यायची आणि मग ती देठी आपण भाजीमध्ये शिजवायची. आपला आळू आता शिजलेला आहे. आता हे आपण गार व्हायची वाट बघूया आणि मग मिक्सरला काढूया आणि करूया आळूची पातळ भाजी. हे पहा, आपलं आळू शिजून तयार झालेलं आहे. आता आपण हे मिक्सरमध्ये घालून घेऊया, मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया आणि मिक्सरमधनं काढून घेऊया. आता हे आळू आपण जेव्हा मिक्सरमधनं फिरवणार आहोत त्याच्यामध्ये या मिरच्या आणि आलं असं मी घालून घेतलं आहे. ते तुमच्या आवडीनुसार घाला. जर तिखट हवं असेल तर मिरच्या आणि आल्याचं थोडं प्रमाण वाढवा, म्हणजे आळूची भाजी छान तिखट होईल. आता हे मिक्सरमधनं सर्व काढून घेऊया आणि मग बघूया आळूची भाजी. आपण कढई ठेवली आहे, तेल तापायला ठेवलेलं आहे. 5 पळ्या तेल ठेवलं आहे. हे आळू मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे. चिंचेचा कोळ घेतला आहे. हा नारळ, ओला नारळ घेतला आहे. गूळ घेतलेला आहे. काजू आहे. आता फोडणीमध्ये आपल्याला मिरची, कढीपत्ता, हे सुका खोबरं मी काप करून घेतलेले आहेत आणि पांढरे तीळ घेतलेले आहेत. धना जिरा पावडर घेतलेली आहे. जिरा पावडर आहे, धना पावडर आहे. हा गोडा मसाला घेतलेला आहे. आणि डाळ आणि दाणे हे पहा, मी कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत. आता आपण फोडणी करूया आणि करूया आळूची भाजी, आळूची पातळ भाजी. पाणी घेतलेलं आहे. हे पाणी गरम आहे, गरम करून घेतलेलं आहे. गरम पाणी घाला, गार घातलं तरी चालेल, पण गार पाणी घातलं तर भाजी उकळायला वेळ लागतो, म्हणून पाणी गरम घालायचं, म्हणजे मग भाजी पटपट उकळली जाते. हे पहा, तेल तापलेलं आहे. मोहरीची तडतड पण झालेली आहे. मोहरीची तडतड झाल्याशिवाय जिरं टाकायचं नाहीये. हिंग घालून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपण तीळ घालून घेऊया. काजू घालून घेऊया आणि हे सर्व जिन्नस घालून घेऊया. कढीपत्ता, मिरची आणि सुकं खोबरं. आपण हळद ह्याला नंतर घालायची आहे. हळद नाहीतर आपली जळून जाईल. गॅस मोठाच ठेवलेला आहे. ही फोडणी आहे, ही चांगली झाली तर तुमची भाजी एकदम चांगली होणार. ही जळली नाही पाहिजे, एवढं ध्यान द्या.
याच्यातच आपण ओला नारळ घालून घ्यायचा आहे। ओला नारळ नेहमी फोडणीतच घालायचा, म्हणजे आपली भाजी आमटी जे काय असते ते लवकर खराब होत नाही। आपण याच्यामध्ये आता हळद घालून घेऊया। आपण आळू जेव्हा आपण मिक्सरमधनं काढलं तेव्हा पण त्याच्यात मिरच्या घातल्या आहेत, ते ध्यान देऊन आपण ह्याच्यात मिरच्या घालायच्या आहेत फोडणीमध्ये। गॅस मोठा करून घेऊया, मी गॅस लहान केलेला होता। आता ह्याच्यात हे डाळ आणि दाणे हे घालून घेऊया। आता आपण ह्याच्यात आळू सोडून घेऊया। आणि घालून घेऊया पाणी। आता भाजी उकळताना ह्याच्यातच हे मसाले घालून घेऊया। गोडा मसाला, धना जिरा पावडर आणि हा चिंचेचा कोळ घालून घेऊया। आता ही भाजी उकळायची वाट बघूया की झाले आपली आळूची पातळ भाजी। आता ह्याच्यात मीठ घालायचं आहे, मीठ घालूया। मीठ घालून घेऊया। आता ही भाजी उकळायची वाट बघूया की आपली झाली आळूची पातळ भाजी। हे पहा, आता आपली भाजी उकळायला लागली आहे। आपण ह्याच्यात 2 चमचे डाळीचं पीठ कालवून घेतलं आहे, खायचे 2 चमचे आहे ते आपण ह्याच्यात घालून घेऊया। डाळीचं पीठ एकदम कमी घालायचं आहे, खायचे 2 चमचे मी घेतला आहे बघा एवढ्या भाजीला। डाळीचं पीठ जास्ती घातलं तर त्याला पिठल्याची चव जास्ती लागेल। डाळीचं पीठ आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी पण चालेल, तरी आळूची भाजी चांगली होते। आता ह्याच्यात एक गूळ राहिला आहे, तो आपण गूळ घालून घेऊया। आता ही उकळायची वाट बघूया। ह्याच्यात सर्व घालून झालेलं आहे, फक्त उकळल्यावर एक 10 मिनिटं ही छान उकळायला पाहिजे, म्हणजे ह्या भाजीची चव अतिशय सुंदर लागेल। उकळल्याशिवाय भाजी चांगली लागणार नाही। आणि उकळल्यानंतर मग आपण चव घेऊन बघायची, मीठ, चिंच, गूळ, मसाला काही हवाय का, आणि मग परत आत्ता जेव्हा उकळत असते भाजी तेव्हाच ते घालून घ्यायचं, म्हणजे त्या भाजीला छान चव येते। अशा पद्धतीने बनली आपली आळूची पातळ भाजी। ही जर का आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलला जे नवीन असतील त्याने अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।